नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे। ईश्वरी आणि अर्णव या दोघांना हरवण्यासाठी आता चौदामिनीने अगदी जीवाची बाजी लावलेली आहे आणि अशामध्येच आता सगळ्या गोष्टी चुकीच्या घडत जात असतानाच ईश्वरीने अगदी व्यवस्थितपणे या सगळ्याचा शोध घेत आहे आणि ईश्वरी हे सगळं काही कशाप्रकारे नष्ट करणार आहे। म्हणजे सौदामिनीची माणसं ही ताबडतोब आता देशोधडीला लागून अर्णव आणि ईश्वरी घरी येणार त्याच वेळेला आता ईश्वरीच्या समोर स्वतः तिची आई ठाकणार आहे। म्हणजेच ईश्वरीच्या समोर आता सुप्रिया उभी राहून कशाप्रकारे आता वल्लरी आणि बाकीच्या सगळ्यांचा पर्दाफाश होणार आहे। नेमकी सुप्रिया ही वल्लरीसमोर उभी राहत सगळ्यांसमोर आता ती तिचा पर्दाफाश करणार आहे। त्याचप्रमाणे बाबा देखील येऊन बाबाही आता ईश्वरीचे आणि आई म्हणजे तिच्या आईचे सगळे जे काही सत्य आहे ते सांगणार आहे। सुप्रिया स्वतः येऊन वल्लरीचं थोबाड फोडणार आहे। नेमकं पुढे काय आणि कसं घडणार आहे पाहणं अगदी इंटरेस्टिंग ठरणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की वल्लरीला अगदी झोप लागत नाही आहे, कारण की तिला माहिती आहे की अर्णवचे बाबा हे तिच्या तावडीमध्ये आहेत आणि जर एकदा की त्यांना समजलं की अर्णवच्या बाबांना किडनॅप करण्याचं काम हे वल्लरीचं आहे तर मग काय होऊ शकतं याची भीती तिच्या मनाला अगदी लागलेली आहे आणि त्यामुळे ती विचार करते की नक्की काय करायचं, कशाप्रकारे या सगळ्यातून सुटायचं। कारण की वेळोवेळी उदयकांत हा ईश्वरीला मारायला आलेला असतो आणि उदयकांतचा आणि वल्लरीचा काही ना काहीतरी संबंध आहे याची जुनूक कोणाला तरी लागली असणारच हे सगळं वल्लरीला माहीत असतं। त्यामुळे वल्लरी मनातून विचार करत असते की मी आता ह्या सगळ्या सत्याचा कसा पाठलाग करू। जर ह्या म्हाताऱ्याला सोडला तर तो माझं सगळं सत्य सांगून टाकेल आणि जर त्याला मारलं तरीही रिस्कच आहे, काय करायचं काहीच कळत नाही असा विचार आता वल्लरीच्या डोक्यामध्ये सुरू असतो। पण त्याच वेळेला बाबा विचार करतात की मला फक्त थोडा वेळ शांतता हवी आहे, एकदा की जरा काहीतरी शांतता मिळाली की मी इथून निसटेन असा त्यांच्या डोक्यामध्ये सगळा प्लॅन सुरू असतं। त्यानंतर मग आता उदयकांत हा विचार करत असतो की कशाप्रकारे वल्लरीला या सगळ्यामधून सोडवायचं आणि म्हणजे त्याचा कायमचा बंदोबस्त करून टाकायचा। वल्लरी म्हणते की हे बघ, अगोदर आपण त्याच्याकडे पुरावे मागूया, त्या माणसाकडे पुरावे आहेत, त्यामुळे आता हे पुरावे कसे नष्ट करायचे आणि त्याच्याकडून पुरावे मिळवायचे कसे हे सगळं आपल्याला बघितलं पाहिजे। त्यामुळे आता तरी तू त्याला काहीही करू नकोस, कारण की जर किती काही झालं तरीही या माणसाकडून पुरावे हे मिळवलेच पाहिजे। तेव्हा वल्लरीला तो म्हणतो की हो ठीक आहे, मी बोलून बोलून कंटाळलो, आता एक काम कर, तूच ये आता या माणसाबरोबर बोलायला। हा माणूस जराही तोंड उघडायला तयार नाही आहे। तेव्हा मग आता वल्लरी ही फोन म्हणजेच मोबाईलवरती मेसेज टाकते आणि मेसेज टाकून ती उदयकांतला म्हणते की बघ आता हा मेसेज त्याला टाकव आणि त्याच्या डोक्याला बंदूक लाव, बघ कसा घडाघडा बोलायला लागेल। तेव्हा मग उदयकांत हा त्याच्या डोक्याला बंदूक लावतो आणि म्हणतो की ठीक आहे, बघ आता जर तू बोलला नाहीस ना, वल्लरीचा पण मला मेसेज आला आहे की तुला संपवून टाकायचं, जर तू काही बोलला नाहीस तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मला संपवून टाकावं लागेल। आता हे ऐकल्यानंतर तो म्हणतो की काहीही करा, परंतु मी अजिबात बोलणार नाही, मी तोंड उघडणार नाही। आणि हे ऐकल्यानंतर आता पुन्हा उदयकांत गप्प बसतो, कारण त्याला वल्लरीने सांगितलेलं असतं की त्याला मारायचं नाही आहे, फक्त नाटक करायचं आहे मारायचं। तेव्हा मग उदयकांत तिला फोन करून सांगतो की हा माणूस काही ऐकायला तयार नाही आहे। म्हणून आता वल्लरी म्हणते की ठीक आहे, मी स्वतः आता तिकडे येते, बघूया पुढे काय आणि कसं घडतंय ते। आता वल्लरी ही सगळ्या गोष्टींना कंटाळलेली असते सगळेजणं आणि काहीतरी खोटं सांगून ती घरातून बाहेर पडते आणि बाहेर पडल्यानंतर उदयकांत हा म्हणतो की वा बघितल्या, आला वल्लरी मॅडम, आता हा कसा बोलेल ते बघायचं आहे मला। तेव्हा मग उदयकांत म्हणतो की बाबा आत्ता तरी बोल रे दादा, नाहीतर तुझे काही खरे नाही। त्यावेळेला मग आता इथे वल्लरी म्हणते की हे बघा, जर तू बोलला नाहीस ना तर मी तुझे काय हाल करू शकते हे तुला चांगलेच माहीत आहे, माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही आहे। बघितलं आहे ना, घरामध्ये मी सगळ्यांचं किती वाईट केलं आहे आणि त्यामध्ये कोणालाही माझ्याबद्दल जराही चुणूक नाही आहे, कोणालाही डाऊट नाही आहे। त्यामुळे जरा विश्वासाने बोल, काय आहे ते मला खरं खरं सांग आणि मला ते पुरावे देऊन टाक, समजलं, मी एकदाच बोलेन। तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ, तुला किती वेळा बोलायचं ना तेवढे वेळा तू बोलू शकते, परंतु माझं उत्तर एकच असेल, ते म्हणजे की मला काही सांगायचं नाही आहे किंवा मी काही बोलणार नाही आहे, लक्षात घे। आता हे ऐकल्यावरती लगेचच उदयकांत म्हणतो की अरे दादा कशाला उगीचच ना, मला माहिती आहे तू माझा स्ट्रॉंग दादा आहेस, अरे इतकं सगळं तू आतापर्यंत केलं आहेस, मग शेवटच्या क्षणाला कशाला असं तडपडून मरतोयस, खरं काय आहे ते सांगून टाक आणि पुरावे देऊन मोकळा हो, समजलं।
परंतु अजिबातच तो ऐकायला तयार नसतो. वल्लरी आता त्याच्या अंगावर पाणी वगैरे उठते आणि खरं सांग असं म्हणते, परंतु तरीही वल्लरीला आता तो काहीच म्हणजे वल्लरीला दादच देत नाही आहे. तर दुसरीकडे अर्णवची गुंडांशी हातापाई झालेली असते, त्यामुळे ईश्वरी ही त्याच्याशी व्यवस्थितपणे बोलून म्हणजे सगळं काही करून दोघंजणही निघालेले असतात. त्यानंतर मग इथे आता सुप्रिया जेव्हा घरी गेलेली असते तेव्हा घरी गेल्यानंतर तिच्या लक्षात येतं की नम्रता घरामध्ये नाही आहे. आता आजूबाजूला चौकशी केल्यानंतर तिला कळतं की नम्रता कुठेच नाही आहे. म्हणूनच आता सुप्रिया तिकडे बघायला लागते आणि आजूबाजूच्या बायकांना विचारल्यावर त्या सांगतात की तुमची नम्रता ती तर कधीच गेली आहे, म्हणजे तुम्ही गेलात त्यानंतर काहीतरी पोलीस आले होते आणि तुमच्या घरातला तो मुलगा आहे ना तो होता अगोदर. म्हणजे लगेच सुप्रिया विचारते की शुभंकर का? तेव्हा ते म्हणतात की हो, त्याच माणसाला घेऊन पोलीस निघून गेले. तो ओरडत पण होता जोरजोरामध्ये की नाही नमू नमू, मी अजिबात तुला सोडणार नाही, असं काहीतरी ओरडत होता तो. तेव्हा मग हे ऐकल्यावर सुप्रियाला धक्का बसतो. ती म्हणते की काय, नमू इथे नाही आहे, महिनाभर गेला, आम्ही इथे महिनाभर नाही आहेत, तर नमूने किंवा कोणी साधा फोनही केलेला नाही आहे, नेमका काय प्रकार चालू आहे? तेव्हा मग इथे आता सुप्रिया ही विचित्र अवस्थेत असते. ती लगेचच बाबांना म्हणते की अहो आपण एक काम करूया, मी जरा ना तिकडे जाऊन येते, म्हणजे इशूकडे. इशूला फोन ट्राय करते पण तिचा फोन ना लागत नाही आहे. मी जाऊन जरा बघतेच नेमका काय प्रकार आहे, नमू आहे तरी कुठे, सगळं मला बघितलं पाहिजे. त्यामुळे मग आता इथे सुप्रिया म्हणते की ठीक आहे, मी एक काम करते, मी जाता जाता तिथे आपण आलो ना अक्कलकोटहून, तिथला प्रसादच घेऊन जाते. म्हणजे कसं आहे ना, भेटणं पण होईल आणि सगळं काही होईल. आणि नमूला हवं तर तिथे असेल तर नमूला घरी घेऊन येते. जर तिथे असेल तर ती सेफच असेल, कारण की ईश्वरी अर्णव तिची व्यवस्थित काळजी घेणार. आकाशही आहे तिथे, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. पण हो, म्हणजे आकाशची आई यांच्याबद्दल मला जरा विचित्र वाटतं आहे. म्हणजे त्यांना काय वाटलं असेल. म्हणून आता सुप्रिया ही निघते की नाही नाही, आपल्या लेकीला घरी आणलं पाहिजे. सुप्रिया आता निघते आणि त्यानंतर इथे घरामध्ये स्पर्धेबद्दलच्या सगळ्या गोष्टी सुरू असतात. म्हणजे स्पर्धेत नेमकं काय झालं, कुठल्या गोष्टीपर्यंत कुठल्या थराला जाऊन देशमुख बाई वागली, हे सगळ्या चर्चा होत असतात. ईश्वरी म्हणते की त्या देशमुख बाईला आम्ही दोघंजणही अगदी पुरून उरलेलो आहोत. काही झालं तरीही त्या बाईबद्दलचं सत्य हे आम्हाला समजलं होतं आणि म्हणूनच आम्ही तिच्याबद्दलचं हे सत्य कोणालाही म्हणजे कळू न देता सगळ्या गोष्टींना एकत्र फेस करत होतो. तेव्हा शिर्के पण तिथेच असतात. शिर्के म्हणतात की सर, खरं सर तुम्हाला इतक्या जास्त अडचणी आल्या परंतु त्याही तुम्ही फेस करून गेलात, परंतु तुम्ही अजिबात डगमगले नाही, असं शिर्के त्याचं कौतुक करत असतात. त्याच वेळेला मग आता सुप्रिया ही तिथे येते आणि सुप्रिया ही इशू, अगं इशू कुठे आहेस तू बाळा, असा आवाज देत ती आतमध्ये येते आणि ईश्वरीला आवाज देत देत आतमध्ये येत असताना तिच्या नजरेस नम्रता पडते. लग्न झालेली नम्रता, जिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि आकाशच्या नावाचं कुंकू आहे, ती आकाशच्याच बाजूला बसलेली असते. आता त्यांना पाहिल्यावरती जबरदस्त धक्का बसतो. ती म्हणते की हे काय आहे, आकाश, नम्रता आणि नम्रता हे काय सगळं? आता मात्र आईचे डोके फिरल्यासारखं होतं. ती म्हणते की नेमकं इशू हे काय आहे? तेव्हा मग आता हे सगळं ऐकल्यानंतर नम्रताला बघून तिला खरं तर गरगरल्यासारखंच होतं. तेव्हा मग सुप्रिया विचारते की नेमका काय प्रकार आहे, मला कोणी सांगणार आहे का? तेव्हा मग इशू सांगते की हो आई, मी तुला सांगते काय आहे ते, प्लीज तू शांत हो. तेव्हा मग सगळेजणं सुप्रियाला समजावत असतात. अंजली पण सांगत असते की हो प्लीज तुम्ही चिडचिड करू नका, शांत व्हा, अहो सगळ्या गोष्टी होतील व्यवस्थित. आणि आकाश तू समजाव त्यांना, आता यावेळेला तुला समजावण्याची जास्त गरज आहे. तेव्हा मग सुप्रिया आता इशूला बोलून दाखवते की हे सगळं खूप चुकीचं आहे इशू, मला कळत नाही आहे. तेव्हा मग आता आईला खूप वाईट वाटलेलं असतं. तेवढ्यातच समोरून वल्लरी आलेली असते आणि वल्लरीला समोर पाहिल्यानंतर सुप्रिया म्हणते की ही बाई या घरात काय करते? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ही बाई. तेव्हा आकाश म्हणतो की काय बोलताय तुम्ही, ही बाई म्हणजे काय, मामी आहे ती माझी आणि आकाशची आई आहे ती. हे ऐकल्यावर तिला धक्का बसतो आणि ती म्हणते की काय, नम्रताच्या सासूबाई आहे त्या? तेव्हा मग बाबा म्हणतात की हो काय झालं आहे सुप्रिया वहिनी, जरा सांगाल का? तेव्हा सुप्रिया म्हणते की नाही, हे सगळं ना मला खरंच ऐकून खूप धक्का बसल्यासारखं होतं आहे. म्हणजे ह्या सुप्रियाची आई आपल्या नम्रताच्या सासूबाई आणि आकाशच्या आई. तेव्हा मग हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो की काय झालं आहे, म्हणजे तुम्ही असं का बोलताय? तेव्हा मग लगेचच ती म्हणते की ह्याच तर आहेत त्या बाई ज्यांनी माझं आणि तुमच्या बाबांचं अर्णव आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं, यांनीच तर मला तिथे नोकरी आहे आणि इंटरव्ह्यू आहे असं म्हणून पाठवलं होतं. आकाश सगळेजण धक्कात जातात की हे काय वल्लरी,
तेव्हा मग आकाश काहीच बोलत नाही, पण अर्णव मात्र म्हणतो की तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल की माझी मामी आहे आणि तुम्ही असं काहीही बोलू शकत नाही. तेव्हा मग ती म्हणते की नाही अर्णव, माझा गैरसमज अजिबात झालेला नाही आहे. मी खरंच सांगते तुम्हाला की ह्या त्याच आहेत, त्या बाईला मी माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही आणि ह्या मला अगोदरही दिसल्या होत्या आणि या तेव्हा काही बोलल्या नाहीत मला आणि आता मात्र माझ्यासमोर येऊन हे सगळं बोलत आहेत. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर आकाश म्हणायला लागतो की दादा, तू हे सगळं खरं बोलतो आहेस का? तेव्हा मग तो म्हणतो की हो खरं आहे हे सगळं, मी तुला खरंच सांगतोय. तेव्हा मग हे ऐकून आता ईश्वरीलाही धक्काच बसतो आणि ईश्वरी विचार करते की काय झालं असेल नेमकं. तेव्हा मग लगेच अर्णवचे बाबा कुठे आहेत त्यांना बोलवा, त्यांना बोलल्यानंतर मी सगळं काही सांगू शकते. या सगळ्या गोष्टी आम्हा दोघांना माहीत आहेत. त्यावेळेला खरं तर घरामध्ये बाबा नसतातच. तेव्हा मग लगेचच अंजली म्हणते की नाही बाबांना घरामध्ये नाही आहेत. तेव्हा मग लगेच सुप्रिया म्हणते की घरामध्ये नाही आहेत, नेमकं काय घडलं आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा तुम्ही. नेमका काहीही प्रकार घडू शकतो, ही जी बाई आहे ती काहीही घडवून आणू शकते. असं म्हटल्यावर इथे आता सगळ्या गोष्टींचा धक्का बसलेला असतो आणि अर्णव हा ईश्वरीकडे बघतच राहतो की हे काय सगळं. ईश्वरीला ती म्हणते की इशू, मला तरी वाटते की यासाठी कोणताही पुरावा नको. माझी नजर यासाठी पूर्णपणे योग्य साक्ष आहे की हीच ती बाई आहे. इतक्या वर्षानंतर ही बाई माझ्यासमोर आल्यावर मी तिचा चेहरा विसरू शकत नाही. आता सगळेजणं मामीकडे बघायला लागतात आणि आकाशला कळत नाही की नेमकं सगळं काय चालू आहे. तेवढ्यातच ईश्वरी अर्णव एकमेकांकडे बघत राहतात. ईश्वरी म्हणते की आई कदाचित काहीतरी गैरसमज, पण ती म्हणते की नाही इशू, माझा काही गैरसमज झाला नाही आहे. लगेच वल्लरी म्हणते की नाही हो, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल. मी वल्लरी आहे आणि मी आकाशची आई आहे. तुम्ही काहीतरी चुकताय. तुम्ही जी बाई कोणी म्हणताय ना ती दुसरी असेल, मी नाही. सुप्रिया म्हणते की नाही तुम्हीच आहात ती. मी अगदी स्पष्टपणे तुम्हाला सांगू शकते की तुम्हीच आहात ती. आणि हे ऐकल्यावर आता सुप्रिया म्हणते की बरं, कुठला पुरावा आहे तुमच्याकडे की मी त्या दिवशी तुम्हाला पाठवलं होतं? काही पुरावे आहेत का? नाही म्हणजे उगीचच माझ्यावरती कसलेही आरोप करू नका तुम्ही. आता माहिती आहे ना, प्रत्येक वेळेला वल्लरीचं तेच असतं, गिरे तो बी टांग उपर. पण वल्लरी म्हणते की हे बघा, तुम्ही ना उगीचच कोणताही राग कुठे काढू नका. मला माहिती आहे तुम्हाला राग आला असेल, तुमच्या नम्रताला लग्न करून घरात घेऊन आलो आहे म्हणून, हो ना, पण उगीचच तुम्ही चिडू नका आणि कोणताही राग कुठेही काढू नका. सुप्रिया म्हणते की असं काहीही नाही आहे, मी कोणताही राग कुठेही काढत नाही आहे. मी खरं सांगते, मी वेडी आहे काही सगळं करायला. अगोदरपासून मला आकाश नमूसाठी पसंत होतेच, पण तुमच्याबद्दलचं सत्य मला माहीत नव्हतं. अच्छा, म्हणजे इतके दिवस तुम्ही मला भेटण्यास टाळत होता, त्याचं हे कारण असावं बहुतेक. बघितलंस इशू, अशा आहेत या पाताळ यंत्री आणि तुला अजून याबद्दल काहीच माहीत नाही. इशू, इतके दिवस आपण ज्या बाईला शोधत होतो ना, ती हीच आहे ती बाई. आणि कित्येक वेळेला आपण तिचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती बाई आपल्या चेहऱ्यावर धूळ देऊन फेकत होती. काहीच बोलायचं, काहीच करायचं, काहीही कळत नाही आहे. मला काही समजेनाचं झालं इशू, आता काय करायचं आहे. तेव्हा मग आता अर्णवला लगेच सुप्रिया म्हणते की तुम्ही विचार करा पुढे तुम्हाला काय बोलायचं आहे ते. त्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच सांगेन की जर तुम्ही या बाईबरोबर या घरात राहत असाल तर जे काही प्रॉब्लेम होत आहेत ते या बाईमुळेच होणार असे समजायचे. असं म्हटल्यावर आता इथे सगळेजणं त्यांच्याकडे बघतात. तेवढ्यातच आता इथे उदयकांतला तुरा देऊन बाबा तिकडून पळून निघालेले असतात आणि हा सगळा सीन रंगल्यानंतर सगळ्यांच्या समोर येऊन बाबा उभे राहतात. वल्लरी ही सुप्रियाला म्हणत असते की हे बघा, मी ना नसते आरोप सहन करून घेणार नाही, समजलं ना. आणि काय हो, तुम्ही तरी बोला ना, म्हणजे व्याही असले तरी काही ऐकून घ्यायचं का? किती काही सहन करायचं आहे? ही बाई विसरतीये का की यांची मुलगी आपल्या घरात आहे? ते उगीचच नको नको ते आरोप लावतीये. तेव्हा मग सुप्रिया आता जरा शांत बाजू घेते, कारण की ही नम्रताची सासू आहे आणि तिला सगळ्यात मोठा धक्का बसल्यासारखा झालेलं असतं. तर दुसरीकडे ईश्वरी मात्र गप्पा आहे, ती काहीच बोलू शकत नाही. काय करू काय नाही अशी अवस्था तिची झालेली असते. तेवढ्यातच समोरून बाबा येतात आणि बाबा समोरून आल्याबरोबर ईश्वरीकडे बघतात आणि तिला बघून म्हणतात की एक मिनिट ईश्वरी बाळा. तेव्हा आता बाबांची ती अवस्था बघून सगळ्यांना धक्का बसतो की बाबा असे कसे दिसत आहेत वगैरे. तेव्हा मग आता अर्णव हा बघतो आणि बाबांची बेकार अवस्था असते, त्यांच्या डोक्याला वगैरे लागलेलं असतं, मार लागलेला असतो आणि ते सगळ्यांसमोर येऊन उभे राहतात. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हे काय सगळं तुम्ही काय करताय? तेव्हा मग ते म्हणतात की विचार, या वल्लरीला विचार, तुझ्या मामीला. अरे मामी कसली, खरंच मामीच्या नावाला लाज आहे. काळीमा फासला या बाईने. ही बाई ही बेकार आहे आणि या बाईमुळेच इतकं घर उद्ध्वस्त झालं आहे. माझी सात्विका गेली आहे ना, त्या या वल्लरीमुळे गेली आहे. तिचे सगळे पुरावे माझ्यापर्यंत आहेत. आता सगळे पुरावे अर्णव बघतो आणि हे बघितल्यानंतर त्याला जबरदस्त असा धक्का बसतो
की बाबांचे पुरावे आणि मग बाबांनी दाखवलेले पुरावे हे सगळ्यांसमोर सिद्ध झाल्यावर वल्लरीच या सगळ्याच्या मागे आहे हे सगळं सिद्ध होतं. उदयकांतला तीच मिळाली आहे आणि सुप्रिया ही वल्लरीच्या येऊन आता कानफाडात वाजवते की आमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम हे तुम्हीच केलं आहे. आणि त्यामुळे आता सगळेजण विचार करत राहतात, काय बोलायचं हे कोणाला काहीच कळत नाही. पण आता वल्लरीची मात्र चांगलीच पोलखोल झाली आहे आणि ईश्वरीच्या आईने तिला चांगलंच फैलावर घेतलेलं आहे. पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.